शिवशंकर प्रभृतिभिः देवे सदा वन्दिता कामं पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा। सार परमा आख्या जगद्व्यापी तुम्हाला अर्पण करावी। या इथे डॉक्टर अब्दुल कलाम, सन्माननीय डॉक्टर रवींद्र कुलकर्णी सर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू इथे उपस्थित राहू शकले नाही काही अपरिहार्य कारणामुळे, पण त्यांच्याही शुभेच्छा आमच्यापर्यंत आहेत, त्यांनाही धन्यवाद। कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी मी पाहुण्यांचं स्वागत गीत करण्यासाठी गणेश सावंतरांना विनंती करतो, त्यांनी स्वागत गीत इथे प्रस्तुत करावं। यापुढील महाराष्ट्र गीत जागेताला राज्यगीत म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे। असं गीत म्हणजे जय जय महाराष्ट्र माझा। Thank you.
मला खरंच अभिमान आहे की अनुयोग शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी असो, शिक्षक असो किंवा इतर कर्मचारी असो, हे सगळे हुनरी कलाकार आहेत. अनुयोग शिक्षण संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित वाचन प्रेरणा दिन साजरा करत आहे. या निमित्ताने माजी राष्ट्रपती सन्माननीय कैलासवासी डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस तसेच थोर दिवंगत साहित्यिक सन्माननीय आचार्य अत्रे यांची 125वी जयंती व जयवंत दळवी यांची जन्मशताब्दी हा या वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाचा विशेष भाग आहे. कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी त्यांची प्रास्ताविका जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. मी कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष परब सरांना विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमाची प्रास्ताविका करून द्यावी. त्याआधी मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानपूर्ण करून घ्यावं. सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर, अनुयोग शिक्षण संस्था सर्व उपस्थित सन्माननीय पदाधिकारी, अनुयोग विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सर्व विभाग व माध्यमाच्या सन्माननीय मुख्याध्यापिका, माझे सर्व सहकारी शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी आणि प्रथमतः मी अनुयोग विद्यालयाच्या वतीने सर्वांना मी वंदन करतो. आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती कैलासवासी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतो. त्याचप्रमाणे दिवंगत सुप्रसिद्ध साहित्यिक सन्माननीय आचार्य प्रज्ञ अत्रे म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शिक्षक, लेखक, कवी, नाटककार, सिनेमाकार, पत्रकार, वक्ता, राजकारणी आणि संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार अशा या विविधांगी भूमिका ज्यांनी गाजवल्या त्यांची 125वी जयंती, खरं तर त्यांचा जन्मदिन हा 13 ऑगस्टला होऊन गेला. एक वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आपण त्यांचे स्मरण करणार आहोत. व ज्येष्ठ साहित्यिक, नाटककार जयवंत दळवी यांची जन्मशताब्दी, अनुयोग शिक्षण संस्था व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आपण साजरी करत आहोत. आणि त्या प्रित्यर्थ आपण आज या सद्गुरू दाभोळकर सभागृहामध्ये एकत्रित आलेलो आहोत. सन्माननीय प्रमुख अतिथी प्रसाद कुलकर्णी सर आपल्या बऱ्याच वेळा आमच्या अनुयोगच्या पवित्र भूमीमध्ये येऊन गेलेले आहेत. तुम्हाला सर्वांना सुपरिचित आहे, परंतु कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून मी आमच्या शाळेविषयी प्रास्ताविकाकडे वळतो. या शालेय जगतात चैतन्य निर्माण करून विद्यार्थी, शिक्षक, पालक यांना प्रेरणा देऊन यांना गतिशील बनविणारे आमचे प्रेरणास्थान आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय प्राचार्य भाईसाहेब चिंदरकर सर यांनी कैलासवासी माजी शिक्षण मंत्री सदानंद वर्दे यांच्या प्रेरणेनुसार, आव्हानातून आणि सामाजिक जाणीवेतून एक तळागाळातील विद्यार्थ्यांची गरज ओळखून या खालच्या झोपडपट्टीमध्ये हे अनुयोग विद्यालयाचं एक छोटस रोपट 19 फेब्रुवारी 1979 मध्ये अनुयोग शिक्षण संस्थेची स्थापना करून लावलं. त्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालं आहे. आणि अतिशय गलिच्छ वस्ती असलेली ही जागा पवित्र करण्याचं काम, या चिखलामध्ये कमळ फुलवण्याचं काम या अनुयोग शिक्षण संस्थेने प्रचंड मेहनत, कष्ट घेऊन
ही उभारली शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या सहकार्याने शाळेची ही पवित्र वास्तू उभारून हा शाळारूपी मळा फुलवून नावारूपाला आणला, त्याचा सुगंध आपण आज घेत आहोत. आणि या पवित्र वास्तूचं भूमिपूजन जे केलं आहे ते कैलासवासी सन्माननीय पंतप्रधान मोरारजीभाई देसाई यांच्या हस्ते झालं. खरंच आम्हाला ही सुद्धा अभिमानाची बाब आहे. त्यावेळी युनेस्कोच्या पथकातील माननीय श्री दवे सर यांनी या शाळेतील वेगळ्या प्रकल्पाची, उपक्रमांची, संशोधन वृत्तीची दखल घेऊन शाळेविषयीच्या त्या काळात एक विशेष गौरवोद्गार आपल्या अनियोग विद्यालयाचे काढले होते. आणि याची सर्व माहिती जी आहे ही महाराष्ट्र शासनाला त्यांनी त्यावेळेचा सगळा तपशील जो आहे तो कळवला. आणि त्यामुळे महाराष्ट्र शासनाने जी दोनच शाळांना जे प्रोत्साहनात्मक अनुदान मिळतं ते आमच्या या अनियोग शाळेला प्राप्त झालं होतं. या शाळेमध्ये आदर्श शिक्षक म्हणून एक राष्ट्रीय पुरस्कार, एक राज्य पुरस्कार आणि 5 महापौर पुरस्कार शिक्षकांना मिळालेले आहे. हे खरं तर आमच्या अनियोग शिक्षण संस्थेचं वैभव आहे. एक विशेष कार्यक्रम म्हणजे 2000 सालापासून आपण बालकुमार साहित्योत्सव राबवित आहोत. सर कित्येक वेळा येऊन गेलेले आहेत आणि यावर्षी आपला 25वां बालकुमार साहित्योत्सव रौप्य महोत्सवी वर्ष आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो कार्यक्रम आहे कैलासवासी सन्माननीय रत्नाकर मतकरी 2000 साली आपल्या बालकुमार साहित्योत्सवाचे प्रथम उद्घाटक आणि उद्घाटकाच्या भूमिकेत असताना त्यांनी हा विद्यार्थ्यांनी राबविलेला हा उपक्रम असावा अशी त्यावेळी त्यांनी भूमिका मांडली होती. आणि तीच भूमिका आज आम्ही जर 24 बालकुमार साहित्योत्सव साजरे केले, त्यामध्ये फक्त आता शिक्षक मार्गदर्शकाची भूमिका घेऊन इतर जे सगळे सोपस्कार आहेत ते विद्यार्थी पार पाडत असतात. अनेक तज्ञ नाटककार असू देत, अगदी सुप्रसिद्ध साहित्यकार आपल्या या अनियोग शाळेमध्ये या बालकुमार साहित्योत्सवाच्या उत्सवाच्या निमित्ताने येऊन गेले. 33वा अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला जी आहे ही आमच्या अनियोगच्या या व्यंकटेशा व्यासपीठावरती झाली. आणि त्यामध्ये न्यायमूर्ती धर्माधिकारी प्राध्यापक मधु दंडवते, बाळासाहेब भारदे, बापूसाहेब काळदाते, मधुकरराव चौधरी, जयंत साळगावकर, प्रकाशभाई मोवाडीकर ही सर्व व्यक्ती, मान व्यक्ती, विभूती इथे येऊन गेल्या. अगदी 15 ऑगस्टला कॅप्टन लक्ष्मीबाई ज्या आझाद हिंद सेनेच्या प्रमुख होत्या त्याची धुरा सांभाळली आणि उपराष्ट्रपती पदासाठी ज्या उमेदवार म्हणून उभ्या होत्या त्या सुद्धा आमच्या या शाळेमध्ये येऊन गेल्या. अशा या मान विभूतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली आमची अनियोगची भूमी आहे. आताच 23 सप्टेंबर 2024 रोजी माननीय महाराष्ट्र राज्य शिक्षण मंत्री दीपकभाई केसरकर सर येऊन गेले. खरंच आमचं हे भाग्य आहे आणि यातून आम्हाला बराचसा उत्साह आणि प्रोत्साहन आमच्या विद्यार्थी, पालक, इथला समाज असू दे त्यांना मिळत आहे. आमच्या अनियोग शिक्षण संस्थेला, अनियोग विद्यालयाला अनेक पुरस्कार मिळाले. त्यातील फक्त काही पुरस्कार थोडक्यात मी सांगतो. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा ISA पुरस्कार आमच्या या ब्रिटिश काउन्सिलचा अनियोग शिक्षण संस्थेला प्राप्त झाला. महाराष्ट्र शासनाचा सामाजिक वनीकरण विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार 2ऱ्या क्रमांकाचं आमच्या या अनियोग शिक्षण संस्थेला प्राप्त झालं. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ लोकसत्तातर्फे ग्रीन सोसायटी पुरस्कार आमच्या या अनियोग विद्यालयाला प्राप्त झाला. महाराष्ट्र शासन शिक्षण विभागातर्फे एक सुनियोजित शाळा म्हणून 10,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान सुद्धा आमच्या या अनियोग विद्यालयाला प्राप्त झालं. स्वच्छतेचे अनेक
पुरस्कार आमच्या अनियोग विद्यालयाला प्राप्त झाले. विज्ञान प्रदर्शनात तर बऱ्याच वेळा एक बेस्ट स्कूल अवॉर्ड आम्हाला प्राप्त झाले आणि त्यानिमित्ताने विशेष कौतुक पण करण्यात आले. नुकताच 12 मार्च 2024 याच वर्षी मिळालेला महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे शाहू फुले आंबेडकर यांच्या नावाने जो पुरस्कार दिला जातो तो 7.5 लाख रुपये रोख रक्कम, मानपत्र, स्मृतिचिन्ह आमच्या अनियोग शिक्षण संस्थेला प्राप्त झालं. महाराष्ट्र शासनाकडून गौरविण्यात आलं. खरंच ही आम्हा सर्वांना अभिमानाची बाब आहे. अनेक म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांवरती वाचन संस्कार व्हावे. अनेक विभूतीच्या जयंत्या, पुण्यतिथी असू देत, दिन असू देत, अगदी अपंग दिन सुद्धा आम्ही आमच्या या अनियोग विद्यालयामध्ये साजरे करत असतो. आताच 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती आम्ही मोठ्या उत्साहात साजरी केली. तिथे सुद्धा एक शिवस्मृतींचं त्याच्या आधारित चरित्र आमच्या विद्यार्थ्यांना कळावं, त्यांचं मोठं एक पुस्तक प्रदर्शन जे आहे ते भरवण्यात आलं होतं आणि त्याची दखल जी आहे ती सह्याद्री वाहिनीने घेतली होती. आमचे इतिहास संशोधक अभ्यासक जे संदीप परब आहे त्यांनी ते भरून आणलं होतं. याचाही लाभ आमच्या विद्यार्थ्यांना मिळाला. हा विद्यार्थी आमचाच आहे. खरंच आम्हाला ही सगळी अभिमानाची बाब आहे आणि आमचेच विद्यार्थी मोठमोठ्या क्षेत्रामध्ये ज्यावेळी जातात त्यावेळी आम्हाला अगदी भरून येत असतं, अभिमान वाटत असतो. तोच आमचा सर्व शिक्षकांचा पुरस्कार असतो. आमच्या संस्कृती सुद्धा मान त्यावेळी अभिमानाने ताट असते, गर्व असतो. आणि खरंच एक हा पाठीमागचा हेतू असा आहे, अनेक उपक्रम अशी आमची शाळा आहे. उपक्रमांची मांदियाळी आपण इथे अनियोग शाळेमध्ये सगळे राबवत असतो आणि जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा आणि त्यातून विद्यार्थी आमचे घडावे हा त्या पाठीमागचा हेतू असतो. आमची शाळा जी आहे ही विद्यार्थी केंद्रित शाळा आहे आणि असे अनेक उपक्रम आपण हाती घेणार आहोत. अनेक जयंती असू दे, पुण्यतिथी असू दे, आजचा आपला वाचन दिन आहे, वाचन प्रेरणा दिन, यातून आमच्या विद्यार्थ्यांनी काहीतरी प्रेरणा घ्यावी, त्यातून घडावे हा त्या पाठीमागचा हेतू असतो. तर ज्यावेळी आपण हे सगळ्या गोष्टी घेतो त्याचवेळी असे दिन साजरे केले सार्थकी लागले असं मी समजतो आणि मला वाटतं लांबलेलं माझं हे प्रास्ताविक मी इथे थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाहुण्यांचा परिचय करून देण्यासाठी प्राथमिक इंग्रजी माध्यमाच्या निहारी वडे यांना मी विनंती करतो त्यांनी पाहुण्यांचा परिचय करून द्या. साहित्यावर प्रेम करते माझ्या महाराष्ट्राची माती, साहित्यावर प्रेम करते माझ्या महाराष्ट्राची माती. चला जुळवूया वाचन प्रेमीची नवी नाती, चला जुळवूया वाचन प्रेमीची नवी नाती. नमस्कार. अनियोग शिक्षण संस्था खाल व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भारताचे थोर शास्त्रज्ञ माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्मदिन म्हणजे वाचन प्रेरणा दिन तसेच थोर दिवंगत साहित्यिक व सन्माननीय प्रल्हाद केशव अत्रे यांची 125वी जयंती व सन्माननीय जयवंत दळवी यांची जन्म शताब्दी या कार्यक्रमाच्या औचित्याने आपणास लाभलेल्या अतिथींचा मी थोडक्यात परिचय करून देणार आहे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवणारे अनियोग शिक्षण संस्थेचे संस्थापक राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदरणीय प्राचार्य श्री भाईसाहेब चिंदरकर सर, अखिल भारतीय सानेगुरुजी कथामालेचे कार्याध्यक्षपद भूषवणारे, कविता, लेखन, नाटक या विविध साहित्य क्षेत्रात पारंगत असणारे व्यक्तिमत्व, विद्यार्थ्यांवर नितांत प्रेम करणारे, शाळा ही माझी नव्हे तर विद्यार्थ्यांची आहे असे विचारवादी असणारे, आपल्या सर्वांचे आदर्श असलेल्या सन्माननीय प्राचार्य भाईसाहेब चिंदरकर सर यांचा सत्कार करण्यासाठी मी अनियोग विद्यालय व
ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य श्री संतोष परब सर यांना विनंती करते की त्यांनी पुष्प या तिघांचे स्केच काढणारे रोशन मेवाडा, साई शिंदे आणि दीप मिश्र यांचे एक पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करतात. एका जोरदार अंतर्गत आवाज करूया. डॉक्टर अब्दुल कलाम यांचा स्केच काढणारा रोशन मेवाडा, आचार्य अत्रे यांचा स्केच काढलेला आहे साई शिंदे आणि जयवंत दळवी यांचा स्केच काढलेला आहे दीप मिश्र. तुमच्या तिघांमुळे खरंच खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. मी जसं मगाशी म्हटलं होतं की अनुयोग विद्यालयाचे सर्व विद्यार्थी हे हरहुन्नरी कलाकार आहेत. साहित्य असो, नाटक असो, चित्रकला असो किंवा कविता असो, हे जरी वेगवेगळे भाग असले तरी या सगळ्यांची एकाच ठिकाणी सांगड घातली जाते, ते म्हणजे शिक्षण क्षेत्र. अनुयोग विद्यालयातील विद्यार्थी हे फक्त शैक्षणिक नाही तर कलात्मक दृष्ट्या सुद्धा विकसित आहेत. वाचन प्रेरणा दिन या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज यांचे प्रस्तुतीकरण तुमच्यासमोर सादर करीत आहे. All birds find shelter during rain, but the eagle avoids rain by flying above the cloud. Problems are common, but attitude makes the difference. पावसाळ्यात सर्व पक्षी आसरा घेतात, पण गरुड ढगांवरून उडून पाऊस टाळतो. समस्या ह्या सामान्य आहेत, परंतु वृत्तीमुळे फरक पडतो. हे बोल आहेत आपले माजी राष्ट्रपती व भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम. मी अनुयोग इंग्लिश माध्यमाच्या शिक्षिका कविता यादव यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याबद्दल माहिती द्यावी. नमस्कार, मैं कविता यादव मंच पर उपस्थित तथा सम्मुख उपस्थित सभी का स्वागत करती हूँ. हिंदू ना मुसलमान हूँ मैं, हिंदू ना मुसलमान हूँ मैं, हाँ कलाम हूँ मैं. गरीबी में पला बड़ा, जिद पे अपने अडिग खड़ा रहा, सफलता का पैगाम हूँ मैं, हाँ कलाम हूँ मैं. दुनिया में ऐसा नेता देखना वाकई दुर्लभ है जो बुद्धिमान, समझदार, निस्वार्थ और सभी का प्रिय हो. अव्वल पाके जैनुल अब्दुल कलाम ऐसे ही एक नेता थे. वह एक ऐसे व्यक्ति थे जिनकी जनता के बीच बहुत ही मजबूत अपील थी. उनका राजनीतिक कद जाति और धर्म की भेदभावपूर्ण रेखाओं से बहुत ऊपर है. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम का जन्म 15 अक्टूबर 1931 को तमिलनाडु के रामेश्वरम में हुआ था. वे भारत के 11वें राष्ट्रपति बने. एक राष्ट्रपति के अलावा वह एक महान वैज्ञानिक भी थे जिन्होंने भारत में मिसाइलों को पेश किया और भारत के मिसाइल मैन की उपाधि प्राप्त की. डॉक्टर एपीजे ने एक बार कहा था कि इंतजार करने वाले को केवल उतना ही मिलता है जितना कोशिश करने वाले छोड़ देते हैं. इस तरह वे प्रथम प्रयास करने और हासिल करने के लिए कदम आगे बढ़ाने पर हमेशा जोर देते रहे. समय का पालन करते हुए मैं उनके एक सुंदर विचार के साथ अपना परिचय भाषण समाप्त करना चाहूंगी. हम सभी के पास समान प्रतिभा नहीं है, हम सभी के पास समान प्रतिभा नहीं है, लेकिन हम सभी के पास अपनी प्रतिभा को विकसित करने का समान अवसर है. धन्यवाद. अब्दुल कलामांचे विचार तुमच्यासमोर प्रस्तुत करण्यासाठी मी इंग्लिश माध्यमाचा विद्यार्थी युवराज राणे याला इथे विनंती करतो. नमस्कार, माझे नाव युवराज शंकर राळे आणि आज मी तुमच्या समोर डॉक्टर एपीजे अब्दुल कलामांचे भाषणातील काही विचार वाचून दाखवणार. प्रिय मित्रांनो,
आपल्यापैकी प्रत्येकाने एक तरी स्वप्न पाहायला पाहिजे आणि हे स्वप्न आपल्याला प्रगतीकडे आणि यशाकडे घेऊन जाते. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल एक गोष्ट लक्षात ठेवा, कठोर परिश्रमाशिवाय यश मिळत नाही. तुम्ही जे काही कराल ते मनापासून करा, कारण ज्यामुळे तुमच्यात आत्मविश्वास येईल आणि तुम्हाला जे काही करायचंय, जे काही स्वप्न पूर्ण करायचे ते करू शकाल. जीवनात अडचणी येतील पण त्यांच्याशी सामना करा. अपयश आला तरी त्यातून शिकायचा प्रयत्न करा. पुन्हा उभे राहा आणि परत यश मिळवा. माझं आयुष्य हे शिकवतं की जर तुमच्यात धैर्य, कष्ट आणि प्रामाणिकपणा असेल तर तुम्ही कशातही जिंकू शकता. मी तुमच्यासाठी एक साधा संदेश देतो. स्वप्न पहा, विचार करा, शोधा आणि कृतीत उतरा. धन्यवाद. धन्यवाद युवराज. डॉक्टर अब्दुल कलाम यांची थोरवी तर मान आहे. त्यांच्या आत्मकथेचा एक छोटासा अंश मी इंग्रजी माध्यमाच्या नेहा यादव या विद्यार्थिनीला विनंती करतो त्यांनी इथे येऊन प्रस्तुती करावी. नमस्कार, मेरा नाम नेहा यादव है। आज मैं आप सबके सामने डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम जी की आत्मकथा का एक अंश प्रस्तुत करने जा रही हूँ, पृथ्वी से अग्नि तक। अग्नि का प्रक्षेपण 20 अप्रैल 1989 को निर्धारित किया गया। यह एक अभूतपूर्व अभ्यास होने जा रहा था। अंतरिक्ष प्रक्षेपण यान के विपरीत मिसाइल प्रक्षेपण में व्यापक स्तर पर सुरक्षा संबंधित खतरे शामिल होते हैं। प्रक्षेपण की पूर्व तैयारी की सारी गतिविधियां तय कार्यक्रम के अनुसार पूरी हो गई थी। जिस समय हम टाइम 14 सेकंड पर थे, कंप्यूटर ने संकेत दिया कि उपकरणों में से कोई एक ठीक से काम नहीं कर रहा है। इसे तुरंत सुधार दिया गया। इस बीच निचली रेंज केंद्र ने होल्ड के लिए कहा। अगले कुछ सेकंडों में हमें जगह जगह होल्ड की जरूरत पड़ गई। हमें प्रक्षेपण स्थगित करना पड़ा। मैं अपनी टीम के सदस्यों से मिलने गया जो सदमे और शॉक की हालत में थे। मैंने SLV-3 के अपने अनुभव को उनके साथ बांटा। मेरा प्रक्षेपयान तो गिरकर समुद्र में खो गया था, लेकिन उसकी वापसी सफलता के साथ हुई। आपकी मिसाइल अभी तक आपके सामने है। वास्तव में आपने कुछ भी ऐसा नहीं खोया है जो 1-2 हफ्ते के काम में सुधारा जा सके। इस विवरण ने उन्हें जड़ता की हालत से झकझोर कर बाहर निकाल दिया और सारी की सारी टीम उप प्रणाली की जांच और उन्हें ठीक करने के काम में फिर से जुट गई। मैंने DRDS RCI परिवार के 2000 से भी अधिक सदस्यों को संबोधित किया। बहुत मुश्किल से ही कभी किसी प्रयोगशाला या R&D संस्थान को देश में पहली बार अग्नि जैसी प्रणाली विकसित करने का अवसर मिलता है। यह महान अवसर हमें दिया गया। स्वाभाविक रूप से बड़े अवसर अपने साथ बराबर चुनौतियां लेकर आते हैं। हमें हिम्मत नहीं हारनी चाहिए। समस्याओं को हमें हराने का मौका नहीं देना चाहिए। देश को हमसे सफलता से कम कुछ भी पाने का अधिकार नहीं है। आइए सफलता को लक्ष्य बनाएं। अपना संबोधन लगभग खत्म कर चुका था कि मैंने लोगों को कहते हुए पाया, मैं आपसे वादा करता हूँ, महीने के खत्म होने के पहले ही अग्नि का कामयाबी से प्रक्षेपण करने के बाद हम यहाँ वापस मिलेंगे। अंततः प्रक्षेपण 22 मई 1989 के रोज निर्धारित किया गया। यह पूर्णिमा की रात थी। ज्वार के कारण लहरें किनारों से टकराकर और अधिक शोर मचा रही थी। क्या हम अग्नि के प्रक्षेपण में कल सफल होंगे? यह सवाल हमारे दिमाग में सबसे ऊपर था। लेकिन हम में से कोई भी उस सुंदर रात के जादू को खंडित नहीं करना चाहता था। एक लंबी खामोशी तोड़ते हुए आखिरकार रक्षा मंत्री महोदय ने मुझसे पूछा, कलाम, कल तुम अग्नि की कामयाबी का जश्न मनाने के लिए मुझसे क्या उपहार चाहोगे? यह एक मामूली सा सवाल था, लेकिन मैं तत्काल में इसका कोई भी जवाब नहीं सोच पाया। मैं क्या चाहता था? क्या था जो मेरे पास नहीं था? कौन सी चीज मुझे और खुशी दे सकती थी? और तब मुझे जवाब मिल गया। हमें RCI में लगाने के लिए 1 लाख पौधों की जरूरत है, मैंने कहा। अगले दिन सुबह 7:10 पर अग्नि मिसाइल प्रज्वलित हो उठी। यह एक परिपूर्ण प्रक्षेपण था। सभी उड़ान मानक पूरे हुए। एक दुस्वप्न भरी नींद के बाद एक खूबसूरत सुबह में जागने जैसा।
अनेक कार्यकेंद्र पर 5 साल की कड़ी मेहनत के बाद लॉन्च पैड पर आए थे। पिछले 5 हफ्तों में गड़बड़ियों की एक श्रृंखला की अग्नि परीक्षा से गुजर रहे थे, लेकिन अंततः हमने कर दिखाया। यह मेरे जीवन के महानतम क्षणों में से एक था। सिर्फ 600 सेकंड की भव्य उड़ान ने हमारी सारी थकान को एक पल में धो डाला। सालों की मेहनत का क्या शानदार नतीजा मिला। धन्यवाद। धन्यवाद नेहा. रंगदेवता आणि नाट्य रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करतो. अशी घोषणा झाली की आठवण येते ती नाटकांची. नाटक, साहित्य, लेखन, शिक्षण तज्ञ असं अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले प्रल्हाद केशव अत्रे. आयुष्य जिवंतपणे जगलं म्हणजे तत्वज्ञान आपोआप उमगतं. आयुष्य हे जिवंतपणे जगलं म्हणजे तत्वज्ञान आपोआप उमगतं असं म्हणणारे केशव अत्रे. मी इंग्लिश माध्यमाची शिक्षिका अस्मिता कुंटेकर यांना विनंती करतो त्यांनी आचार्य अत्रे यांची माहिती करून द्यावी. सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. आज वाचन प्रेरणा दिन आणि या दिनानिमित्ताने आज आपण इथे डॉक्टर अब्दुल कलाम सर यांच्या जयंती बरोबरच आपल्या मराठी साहित्यामध्ये अतिशय मोलाचे योगदान असलेल्या आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या स्मृतींना आपण उजाळा देणार आहोत. त्यांची 125वी जयंती आज आपण साजरी करत आहोत. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे महाराष्ट्रातील एक प्रभावी लेखक, नाटककार, वक्ता, चित्रपट दिग्दर्शक आणि राजकारणी होते. त्यांना बहुविध प्रतिभेचे धनी मानले जाते. ते महाराष्ट्राचे शेर या नावाने ओळखले जातात. प्रल्हाद केशव अत्रे यांचा जन्म 13 ऑगस्ट 1898 रोजी पुणे जिल्ह्यातील सुरगाव नावाच्या गावी झाला. पुढे ते शिक्षक बनले. शिक्षणशास्त्राचा अभ्यास केला. शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले. तिथे त्यांनी BEdचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी लिहिलेल्या नाटकांपैकी काही नाटके म्हणजे साश्रू विनोद, तो मी नव्हेच आणि मोरूची मावशी ही त्यांची विशेष लोकप्रिय नाटके आहेत. आचार्य अत्रे हे एक कुशल पत्रकारही होते. त्यांनी मराठा आणि प्रताप या दैनिकाची स्थापना करून ती यशस्वीपणे चालवली होती. राजकारणातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. महाराष्ट्र राज्य स्थापनेसाठी लढा देणाऱ्या नेत्यांपैकी एक म्हणून त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. आचार्य अत्रे यांनी चित्रपट सृष्टीतही त्यांचा ठसा उमटवला होता. त्यांनी श्यामची आई या चित्रपटाची निर्मिती केली होती आणि या चित्रपटाला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला होता. असे हे बहुगणी व्यक्तिमत्व असलेले विविध क्षेत्रातील कामगिरीने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, साहित्यिक आणि सामाजिक जीवनात अमूल्य योगदान दिलेले आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचे निधन 13 जून 1969 रोजी झाले. धन्यवाद सप्रेम. भाऊ बहीण म्हटलं की त्यांचं एक नातं वेगळंच असतं. घरात जरी ग पितांबर दिला पाडणं. जर तुम्ही श्यामची आई चित्रपट पाहिला असेल तर त्या चित्रपटातील हे आदरावर एक गाणं, श्यामची आई, साने गुरुजी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट व अत्रे यांनी तो दिग्दर्शित केला. घरात जरी ग पितांबर या गाण्यासाठी मी इंग्रजी माध्यमाची जान्हवी किवलेकर तिला विनंती करतो तिने हे गाणं इथे येऊन प्रस्तुत करावं. हे उपस्थित सर्व मान्यवरांना माझा नमस्कार. मी तुमच्यासमोर श्यामची आई या चित्रपटामधील एक गीत सादर करणार आहे. भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण, विसालया गेले नारद म्हणून, मोठ श्रीहरीचे कापले गबाई, मानाया हिंदी नवकरणे, सुभद्रा बोलली, सुभद्रा बोलली, शालूली पैठणी
धन्य तोच भाऊ धन्य ती बहीण द्रौपदीची बंधू शोभे नारायण द्रौपदीची बंधू शोभे नारायण वैजरी ग पितांबर तिला फाडून द्रौपदीची बंधू शोभे नारायण. धन्यवाद. धन्यवाद शांती. टांग टिंग टिंगा का टांग टिंग टिंगा टांग टिंग टिंगा का टुंग ही वाक्य आहे मूळची मावशी या नाटकातली. अतिशय गाजलेलं नाटक. विजय चव्हाण, प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन अशा नामवंत कलाकारांनी या नाटकात कामं केली. मी विनंती करतो इंग्रजी माध्यमातील मयंक मांजरेकर की इथे येऊन मूळची मावशी या नाटकातला एक छोटीशी नाटुकली सादर करावी. मोरूची मावशी या नाटकातील एक छोटासा प्रसंग सादर करीत. टांग टिंग टिंगा क टांग टिंग टिंगा क टांग टिंग टिंगा क टुंग टांग टिंग टिंगा क टांग टिंग टिंगा क टांग टिंग टिंगा क टुंग मारुतीच्या बेंबीत शिरलाय ग भुंगा टांग टिंग टिंगा क टांग टिंग टिंगा क टांग टिंग टिंगा क टुंग टांग टिंग टिंगा क टांग टिंग टिंगा क टांग टिंग टिंगा क टुंग आंब्याच्या झाडाला शेवग्याचा शेंगा टांग टिंग टिंगा क टांग टिंग टिंगा क टांग टिंग टिंगा क टुंग टांग टिंग टिंगा क टांग टिंग टिंगा क टांग टिंग टिंगा क टुंग रानाच्या दाढीला किती केस सांगा चौकटच्या राणीला इस्पिकचा पिंगा कांद्याने राणी गाली दोडक्याशी पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा. जमले बाई मी या वयात जमत नाही. धन्यवाद मयंक. अतिशय सुंदर. चित्रपट पाहत असतो. काही चित्रपट हे कादंबरीवर आधारित असतात. कादंबरी म्हणजे नॉवेल. मग पुरुष, बॅरिस्टर, चक्र असे नामांकित चित्रपट हे जयवंत दळवी लिखित कादंबरी यांच्यावर आधारित आहे. जयवंत दळवी एक थोर कादंबरीकार, नाटककार, पत्रकार. मी मराठी माध्यमच्या गुरुनाथ कुळकरांना विनंती करतो त्यांनी जयवंत दळवी यांच्याबद्दल विस्तृत माहिती करून द्यावी. आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इथे उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी शिक्षक व विद्यार्थी. खरं तर अनियोग म्हटला की उपक्रमाची मांदी आहे हे ठरलेलं आहे आणि प्रसाद कुलकर्णी सरांना तर माहितीच आहे. कारण अनियोगचं आणि त्यांचं नातं हे पूर्वीपासून आपण पाहत आलेलो आहोत. आपले बालकुमार साहित्योत्सव हे त्यांच्याशिवाय अपूर्णच आहे. कारण प्रत्येक बालकुमार साहित्योत्सवामध्ये त्यांचं आपण कथा ऐकलीच नाही असं कधी होतच नाही. आज खरं तर अनियोगने एक त्रिवेणी योग साधलेला आहे. आपल्या भारताचे राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम, त्यानंतर हास्य विनोद करणारे लेखक आचार्य अत्रे आणि थोडेसे तरुण कथाकार, नाटककार असे जयवंत दळवी यांची जन्मशताब्दी, एकाची 125वी जयंती आणि अब्दुल कलाम यांचा वाढदिवस हा वाचन प्रेरणा दिन असा सुंदर योग साधून हा कार्यक्रम या अनियोग शिक्षण संस्थेने आयोजित केला. त्याबद्दल आपण जोरदार एकदा टाळ्या वाजवून स्वागत करू किंवा अभिनंदन करू. कारण असे कार्यक्रम कधी होत नाही आणि असे कार्यक्रम फक्त होतात ते फक्त अनियोग मध्ये आणि अनियोग मध्ये. आज मी ज्या एका नाटककार, कथाकार आणि जे थोर व्यक्तिमत्व जे या कोकण मातीने जन्माला घातलं ते म्हणजे जयवंत दळवी, जयवंत द्वारकानाथ दळवी. खरं तर माझं भाग्य असं की ज्या गावामध्ये जयवंत दळवी यांचं बालपण गेलं त्या गावात माझाही जन्म झाला. अगदी हाकेच्या 15 मिनिटाच्या अंतरावर त्यांचं घर. मला वाटतं संपूर्ण आरवली गावामध्ये त्यांच्यासारखं मोठं घर कोणाचंच नसणार. कारण त्यावेळेचे ते जमीनदार. अतिशय मोठं प्रशस्त असं घर. आरवली गावामध्ये जे जे काय करता येईल
त्याची जी पायाभरणी केली ती जयवंत दळवी यांनी. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की ज्या आरवली गावामध्ये ज्याला मराठीचं पहिलं ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला ते वि स खांडेकर, हे जवळजवळ 18 वर्ष त्यांनी त्या आरवली गावामध्ये वास्तव्य करून शिरोडा येथे ते शिक्षकी पेशा करत होते. आणि त्यांनी जवळून तो परिसर पाहिलेला आहे. त्याच्यामुळे मला असा गर्व आहे की ह्या थोर रत्नांच्या अशा पावन झालेल्या गावामध्ये त्या माझा जन्म झाला. या जयवंत दळवींविषयी सांगायचं असेल तर मला खूप सांगता येईल. कारण जयवंत दळवींबरोबर जे आज माझे वडील असतील किंवा काका असतील किंवा अनेक आहेत गावातले, त्यांच्याजवळ मी ज्यावेळी त्या कहाण्या वाचलेल्या आहेत किंवा ऐकलेल्या आहेत त्या ऐकून मला जयवंत दळवी यांच्याविषयी अतिशय आदर आहे. कारण त्यांचं बालपण हे 5वी पर्यंतचं हे ट्युटोरियल हायस्कूलमध्ये झालेलं आहे. त्यानंतर ते मुंबईला आले. मुंबईला आल्यानंतर खरोखर त्यावेळी गिरणी कामगारांचा संपूर्ण हा परिसर होता. सर्वजण कोकणातून यायचे. ते गिरणी कामगार म्हणूनच इथे कामाला लागायचे. मोजकेच कोणीतरी गव्हर्नमेंट सर्व्हिसला असायचे. मग ज्यावेळी जयवंत दळवी मुंबईला आले त्यावेळी त्यांना पैशाचं कमी नव्हती. परंतु त्यांच्या घरातून त्यांना सांगण्यात आलेलं होतं की तुम्हाला टेक्सटाईल इंजिनियर व्हायचं आहे. म्हणून त्यांनी VJTI मध्ये मुंबईमध्ये प्रवेश पण घेतला आणि 4 वर्ष बघता बघता पूर्ण केली. फक्त 3-4 महिने राहिले असतील तो कोर्स पूर्ण होण्यासाठी. परंतु इथे आल्यानंतर त्यांना एक लिखाणाची आवड निर्माण झाली आणि बहुतेक मला हे लिखाण करायला वेळ पुरणार नाही म्हणून या व्यक्तीने अक्षरशः VJTI मधून ही टेक्सटाईलची इंजिनिअरिंग सोडूनच दिली आणि सरळ ते एक पत्रकार म्हणून लोकमान्य आणि प्रभात मध्ये जॉईन झाले. अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे लिखाण करायला नाही मिळालं म्हणून त्यांनी ते VJTIचं टेक्सटाईलचं इंजिनिअरिंग सोडून दिली. दुसरी गोष्ट की ते ज्यावेळी शिकले त्यावेळी मानसशास्त्रामध्ये त्यांनी MA केलं. मानसशास्त्रात MA करताना त्यांनी विविध मानवांचे जे पैलू आहेत ते त्यांनी ओळखलेले आणि त्याच्याविषयी त्यांच्या जेवढ्या काही कादंबऱ्या आहेत म्हणजे त्यावेळेचे गिरणी कामगार असू दे किंवा त्यांची जी काय हालाकीचं जीवन असेल, त्यांच्या यातना असेल, ह्या सर्व त्यांनी मांडलेल्या आहेत. त्यानंतर सारे प्रवासी घडीचे हे त्यांचं आत्मचरित्र आहे. त्यांच्या जर आत्मचरित्रामध्ये तुम्ही ती सगळी पात्र जर बघितली तर सर्व पात्र ही कोकणातली आहेत, त्यांच्या गावची. जे त्यांना दिसलं ते त्यांनी काय केलेलं आहे आपल्या त्या कथांमध्ये मांडलेलं आहे. अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व. जसं आपले या व्यासपीठावर भाईसाहेब पिंजरकर सर आहेत, त्यांनी सुद्धा आपला जो मेवा हा कथासंग्रह जो त्यांनी लिहिला तो सुद्धा याच प्रकारचा आहे. त्यांना त्यांच्या गावी जसं जसं व्यक्तिमत्व किंवा पात्र जे जे त्यांना दिसलं त्यानुसार त्यांनी ते कथा रचत गेलेले आहेत आणि अशा प्रकारच्या 9 कविता त्या मेवा संग्रहामध्ये सरांच्या प्रसिद्ध आहेत आणि आपण तो मेवा कथा संग्रह सुद्धा इथे आपण प्रसिद्ध केला आहे. सरांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. आज जयवंत दळवी असते तर जन्मशताब्दी हे ऐकल्याबरोबरच त्यांनी सांगितलं असतं हे जन्मशताब्दी हे 75 हे मला काय मान्य नाही. एक काम करा, त्यापेक्षा माझी पुस्तकं वाचा. जर तुम्ही माझी पुस्तकं वाचली तर ती माझी जन्मशताब्दी आहे असं मी काय करेन, मान्य करेन. कारण आजकाल पुस्तकं कोण वाचायला बघत नाही. मग ते काम करा अशा प्रकारचं म्हणणारे जयवंत दळवी होते. जयवंत दळवींचा आत्ताच एक पुण्यामध्ये जन्मशताब्दी कार्यक्रम झाला. त्यांचे जे सुपुत्र आहेत गिरीश, ते पेशाने CA आहेत, त्यांनी एक सुंदर कार्यक्रम घडून आणला आणि त्या कार्यक्रमाला मधुबाई कर्णिक, त्यानंतर दिलीप प्रभाकर अशा प्रकारचे दिग्गज व्यक्ती त्या कार्यक्रमाला आलेले आणि त्यांनी जयवंत दळवींविषयी अतिशय सुंदर असं त्यांनी आपलं मत प्रकट केलेले का त्यांचे जे अनुभव आहेत की दळवी कसे होते या पद्धतीच्या सुंदर सुंदर छोट्या छोट्या गोष्टीमधून त्यांनी दळवींना उलगडलेलं आहे. तर 14 ऑगस्ट 2023 ते 14 ऑगस्ट 2024 हा खरा जन्मशताब्दी वर्ष त्यांचं आणि आपल्या शाळेमध्ये आपण हा साजरा करीत आहोत. जयवंत दळवींविषयी सांगायचं असेल
कोकणात असल्यामुळे जरी ते सारस्वत घरामध्ये जन्माला आले असले तरी मासे म्हटल्यानंतर ते संपूर्ण मुंबई फिरून काढायचे. राहायचे दादरला, परंतु दादरचं मच्छी मार्केट असू दे, सिटी लाईटचं मच्छी मार्केट असू दे किंवा माहीमचं मच्छी मार्केट असू दे, जिथे चांगल्या चांगल्या कोळणी सापडतात ते बघायचे. कोळणी सापडतात याचा अर्थ कोळणीला बघायला नाही, तर चांगले चांगले मासे देणाऱ्या कोळणी कुठे आहे हे ते बघायचे. मधुबाईंनी छान सांगितलंय की एकदम मालवणी भाषेमध्ये सांगितलं की एकदम मिस्किलपणे की जयवंत दळवी या कोळणी बघता बघता गपचूप मला सांगायचे, हा कोळणी बघ कसा बरा दिसता, बरा असा ना, मासे विकता बरा असा. म्हणजे अशा पद्धतीने ते काय करायचे, मस्करी पण करायचे. अशा प्रकारचं त्यांची ती मैत्री मधुमंगेशबाईंनी छान प्रकारे सांगितलेली आहे. मुंबईमध्ये कुठलाही रेस्टॉरंट असू दे, सचिन रेस्टॉरंट असू दे, गजाली असू दे, गोमंतक असू दे, शेट्टीची खानावळ असू दे, जिथे जिथे जायचे तिथे ते चविष्ट मासे शोधून काढायचे. अशा प्रकारचे हवाई असायचे. आणि ते म्हणतात की मी लहानपणापासून एवढे मासे खाल्ले की मरणोत्तर माझा हा देह न जाता समुद्रात फेकून द्या. म्हणजे मासे जे आहेत समुद्रातले काय करतील, ताव मारतील आणि तृप्त होतील. अशा प्रकारचं बोलणारे म्हणजे जयवंत दळवी. जयवंत दळवीविषयी सांगायचं तर त्यांना लिखाणाची जी सवय, खरं तर ते कथा लिहायचे, परंतु एके दिवशी वि. स. खांडेकर त्यांना म्हणाले की दळवी, तुम्हाला या साहित्य क्षेत्रामध्ये तुम्हाला नाव कमवायचं असेल तर तुम्ही फक्त कथा लिहू नका, तर कादंबऱ्या लिहा. तुम्ही जर कादंबऱ्या लिहिल्या तर तुम्हाला या साहित्य क्षेत्रामध्ये तुमचं नाव उज्ज्वल करता येईल. आणि योगायोग असा की जयवंत दळवीने काही कालावधीनंतर चक्र ही कादंबरी त्यांची पहिली लिहिली. आणि या चक्र या कादंबरीला अक्षरशः महाराष्ट्राने एवढं उचलून धरलं की त्यांना विविध पुरस्कार मिळाले. हरिनारायण आपटे हा पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेने त्यांना दिला. त्यानंतर याच कादंबरीवर चित्रपट आला, तो सुद्धा चक्र. आणि या चित्रपटामध्ये ज्या भूमिका करणाऱ्या अभिनेत्री होत्या स्मिता पाटील यांना सुद्धा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. अशा प्रकारची पहिली कादंबरी आणि ती सुद्धा एवढी गाजली. खरोखरच म्हणजे त्यांना वि. स. खांडेकरांनी जर त्यांना मार्गदर्शन केले नसतं तर ते कथाच लिहिले असते. वि. स. खांडेकरांनी त्यांनी सांगितले की तुम्ही काय करा, कादंबऱ्या लिहा. आणि अशा प्रकारे त्यांनी कादंबऱ्या लिहायला सुरुवात केली. जवळजवळ 18 कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या आणि 29 नाटकं लिहिली. 1950 साली पहिली कादंबरी लिहिली. त्यानंतर 1970 साली त्यांनी नाटकाला सुरुवात केली. सभ्य गृहस्थ हो हे त्यांचं पहिलं नाटक रंगभूमीवर आलं. आणि त्यानंतर त्याने अनेक नाटकं लिहिली. त्याच्यामध्ये नातीगोती हे नाटक अतिशय फेमस झालं. दिलीप प्रभाकर यांनी त्यामध्ये एका मतिमंद मुलाच्या वडिलांची भूमिका केलेली. आणि तो मतिमंद मुलगा झालेला तो म्हणजे कालच दिवंगत झालेले आपले अभिनेते अतुल परचुरे. त्यांनी त्या मतिमंद मुलाची भूमिका केलेली आणि अतिशय सुंदर असं ते नाटक गाजलं आणि दळवींना अजरामर केलं. अशा प्रकारचे विविध कादंबऱ्या, कथा, नाटक दळवींनी लिहिलेले आहेत. त्यानंतर विनोदी क्षेत्रात ज्यावेळी त्यांनी पदार्पण केलं त्यावेळी ठणठण पाल म्हणून या नावाने ते प्रसिद्ध झाले. ते ललित या मासिकामध्ये जवळजवळ 20 वर्ष ठणठण पाल म्हणून विनोदी लेख लिहायचे. अशा प्रकारचे हे जयवंत दळवी. जयवंत दळवी खरोखरच प्रेमळ होते. त्यांच्यामध्ये कारुण हा भाव होता. एक प्रसंग सांगतो तुम्हाला. मधुबाईने सांगितलेला हा प्रसंग आहे की ज्यावेळी मधुबाई आणि जयवंत दळवी फिरायला जायचे त्यावेळी एखादे वृद्ध व्यक्ती दिसले की ते थांबायचे. एखादा काठी घेऊन जाणारा वृद्ध दिसला की थांबायचे आणि ते निरीक्षण करायचे की हे वृद्ध व्यक्ती कसं काय आपलं आयुष्य जगताय. त्यांचे घरचे मुलं त्यांना विचारतात की नाही, त्यांना बाहेर सोडतात की नाही, त्यांच्याकडे लक्ष देतात की नाही, त्यांना औषध पाणी विचारतात की नाही, असे अनेक प्रश्न त्यांच्या डोक्यामध्ये यायचे. म्हणजे वृद्धांविषयी सुद्धा त्यांना एक प्रेम होतं, करुणा होती. ज्यावेळी ते दादरला होते
त्यावेळी दादरवरून ते गिरगावला जायला आपल्या आईला मच्छी घेऊन जायचे आणि आई पण त्यांची मच्छी खाणारी होती. ज्यावेळी मासे घेऊन ते दादरला गिरगावला जायचे दादरवरून, आई एवढी खुश व्हायची, 80-85 वर्षाची आई. पण आपल्या मुलाने मासे आणल्यानंतर, जसं आपण मंदिरात गेल्यानंतर आपण देवाला समजा नैवेद्य वगैरे दाखवला आणि देव प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतो, जा तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा काय होतील पूर्ण होतील, तसं त्यांची आई मच्छी मिळाली आणि आणून दिली की आशीर्वाद द्यायचे, बाळा तुझं सर्व कल्याण हो. अशा प्रकारचे काय होते सगळा जयवंत दळवी. मासे खाणारे सर 3 व्यक्ती आतापर्यंत या साहित्य क्षेत्रामध्ये आहेत. पहिले म्हणजे ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर, ते पण तसेच, ते सुद्धा आपणही मासे खायचे आणि आपल्या आईलाही मासे खायला द्यायचे, म्हणजे आपण आणि आपल्या आईला सुद्धा तृप्त करायचे. त्यानंतर बाबा बोरकर, हे तर काही वेगळेच होते. ते एखाद्या मच्छी मार्केटमध्ये गेले की पिशवीमध्ये वगैरे मच्छी वगैरे टाकणं हा प्रकारच नसायचा. हातात घेतले, नाचवत घेऊन जायचे, बघा मी मच्छी घेऊन चाललो. आणि त्यांची आई सुद्धा 80 वर्षाची होती म्हातारी, पण आपल्या मुलांना असे मासे घेऊन आले की टून करून उड्या मारायची, अरे वा माझ्या पोरांना आज मासे आले, आज मी बरा वाटता माका, असे मालवणीमध्ये ती बोलायची. खरं तर त्यांची गोव्याची भाषा, त्या गोव्याच्या भाषेमध्ये ती कोकणी बोलायची. अशा प्रकारचे हे साहित्य क्षेत्रातील दिग्गज, त्यांना माशांविषयी खूप आवड. त्यानंतर एक महत्वाचा किस्सा सांगतो तुम्हाला. जयवंत दळवी हे प्रसिद्धीपासून लांब. रत्नागिरीला साहित्य संमेलन होतं आणि मधु मंगेश भाई किंवा इतर पु ल देशपांडे जे काय त्यांच्या क्षेत्रातले जे मित्र होते, त्यांनी ठरवलं की या साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद हे आपण जयवंत दळवी यांना द्यायचं. परंतु जयवंत दळवी यांनी पूर्ण नकार दिला आणि मधु मंगेश भाईंना सांगितलं की तुम्ही अध्यक्ष व्हायला पाहिजे. आणि खरोखरच त्या माणसाने मधुबाईंना तिथे अध्यक्ष बनवलं आणि आपण फक्त त्यांच्या मागून राहील. अशा प्रकारचा हा अवलिया होता, ज्याने कधी प्रसिद्धीसाठी कधी भुगेलेला नव्हता. त्यानंतर आरवली गावामध्ये श्रीदेव वेतोबा आहे, हे त्यांचं आराध्य दैवत. खरं तर ज्यावेळी ते अमेरिकेमध्ये 26 वर्ष परत खात्यात त्यांनी काम केलं, गडगंचा पगार होता, ऐशो आराम होता, परंतु ती त्यांनी नोकरी सोडली. ज्यावेळी पहिला योग आला, का सोडली? त्यांना देवावर का विश्वास नव्हता? एक प्रसंग सांगतो बघा. व्हिएतनाम आणि अमेरिका यांचं युद्ध चालू होतं आणि अमेरिकेने अक्षरशः व्हिएतनामच्या लोकांचं एवढे हाल केलेले. त्यावेळी त्यांना जयवंत दळवी यांना वाईट वाटलं. त्यांना वाटलं की एवढे हाल अपेष्टा होत या लोकांचे, मग देव आहे कुठे? तेव्हापासून त्यांचा देवावरचा विश्वासच उडाला आणि तेव्हापासून त्याने देवाकडे बघणंच टाळून दिलं. परंतु एके दिवशी त्यांची जी पत्नी होती ती देवावर विश्वास ठेवणारी, एके दिवशी मंदिरात जायचं होतं आणि पत्नी जयवंत दळवींना घेऊन गेली. लोकांना माहिती आहे की जयवंत दळवी हे देवांना वगैरे काय मानत नाही, परंतु बायकोने काय केलं, देवाचं जे कार्ड होतं ना पूजेचं, यांच्या हातात दिलं, हे मागून आणि बायको पुढे. लोक बघताय, अरे जयवंत दळवी तर देवाला न मानणारे आणि हा काय प्रकार आहे? मग कोणीतरी विचारल्यावर त्यांनी सांगितलं, बघा माझ्या मिसेसचा देवावर फार विश्वास आहे आणि तिला बरं वाटावं म्हणून जर मी हे केलं तर काय पाप आहे का? म्हणून तुम्ही असं समजू नका की मी पण देव पण करत बसलो, असं काही नाहीये. माझ्या मिसेसला बरं वाटावं म्हणून मी हे करत चाललो. परंतु सर सांगावं असं वाटतं की आरवलीचा जो श्रीदेव वेतोबा आहे त्याच्यावर त्यांचं नितांत श्रद्धा होती. त्यांचे वडील अण्णा हे सुद्धा वेतोबाला मानायचे, कारण त्यांच्या स्वप्नामध्ये वेतोबा यायचे आणि सांगायचे. एक प्रसंग सांगतो. एक दिवशी त्यांना साक्षात्कार झाला आणि जयवंत दळवी यांच्या वडिलांना त्यांचे वडील त्यांना वेतोबा म्हणाला, अरे बाळा माझ्या मंदिरातली समई विजली आहे, तू येत का नाहीयेस? आणि ते ताबडतोब जागे झाले आणि त्यावेळी अंधारातून ते कंदील घेऊन त्या मंदिरात गेले आणि बघितलं तर बरोबरच मंदिरातली समई विजली होती आणि त्यांनी जाऊन ती समई काय केलेली आहे सगळा पेटवलेली आहे. अशा प्रकारची नितांत श्रद्धा असणारे हे जयवंत दळवी कुटुंब. त्यांचा पण एक प्रसंग असा सांगतो की ज्यावेळी ते विमानातून पहिल्यांदाच अमेरिकेला नोकरीला जात होते, त्यावेळी ज्यावेळी त्यांनी खिडकीतून बाहेर पाहिलं तर ते हडबडले, कारण पहिलाच विमानाचा प्रवास होता. त्यांना वाटतं आता माझं काही खरं नाही, इथेच मरण आहे. परंतु ज्यावेळी त्यांनी विमानातून बाहेर पाहिलं तर विमानाच्या पंख्यावर साक्षात त्यांना वेतोबा दिसला
आणि म्हणाला, घाबरू नको, मी तुला सुखरूप नेणार आणि सुखरूप आणणार. आणि त्याच पद्धतीने त्याने ते सुखरूप आणलं. हे त्यांनी एका पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. अशा प्रकारचे जयवंत दळवी. मी आता जास्त वेळ घेत नाही, शेवटचा किस्सा सांगतो. जयवंत दळवी यांना कोकण साहित्य पुरस्कार द्यायचा होता. मधु मंगेश भाई, पु ल देशपांडे यांनी खूप थाट साधला की आपल्याला हा पुरस्कार आपल्या जयवंत दळवी यांना द्यायचा आहे. परंतु त्यांनी तो नकार दिला आणि तो कार्यक्रम रद्द झाला. आणि शेवटी का कोणास ठाऊक त्यांनाच वाटलं, जयवंत दळवीने मधु मंगेश भाई यांना बोलवलं आणि सांगितलं, अरे तुम्ही जो काय पुरस्कार देणार होतात ना, एकदा देऊन टाका. का त्यांच्या मनात आलं का माहिती नाही, कारण त्यांचे शेवटचे दिवस जे होते ना ते अतिशय वाईट होते. जो माणूस माशाशिवाय राहू शकत नव्हता त्याला डॉक्टरने फक्त सांगितलं, आठवड्यातून 30 ग्रॅम तुला मच्छी खायची आहे, पाणी सुद्धा जरासच प्यायचं आहे. कारण त्यांचं मूत्रपिंड हे निकामी होत चाललेलं होतं. त्यांचं क्रिएटिन जवळजवळ 9 वर गेलेलं होतं आणि ते डायलिसिसवर होते. आणि अशामध्ये त्यांना का कोणास ठाऊक असं वाटलं आणि त्यांनी मधुबाईंना सांगितलं की देऊन टाका. आणि मग त्यावेळी बोरिवलीमध्ये त्यांनी एक मोठा कार्यक्रम केला. कोकण साहित्य रत्न हा पुरस्कार त्यांना फुलांच्या हस्ते देण्यात आला. आणि एवढी माणसं त्या कार्यक्रमाला जमली होती, त्यांच्या गावातील त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्र, एवढं ते भारावून गेले. आणि कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मधुबाईंना त्यांनी बोलवलं आणि सांगितलं, मधु आता मला जगावंसं वाटतं रे, कारण एवढी प्रेम करणारी माणसं माझ्या जवळ आहे हे मला माहितीच नव्हतं. हा एवढा कार्यक्रम बघितल्यानंतर एवढी माणसं माझ्यासाठी येऊ शकतात हे बघितल्यावर मला आता जगावंसं वाटतं रे. आणि अक्षरशः त्या 12 दिवसानंतर, हा प्रसंग घडल्यानंतर 12 दिवसानंतर त्यांची प्राणज्योत मालवली, ती म्हणजे 16 सप्टेंबर 1994 साली. अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व, कथाकार, कादंबरीकार, नाटक या तिन्ही लेखन प्रकाशातून लेखन करताना दळवींनी हाडामासाची जिवंत माणसे उभी केली. शेवटी मूत्रपिंडाच्या आजाराने त्यांचं निधन झालं. अशा या थोर व्यक्तींना मी माझं नमन करतो आणि हे लांबलेलं छोटासा माझा परिचय मी इथे संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. मालवणी माणूस रंगमंचावर येलो तर मस्ती करतो. तुमचा अनुभव येतच होता की गुडव सरांनी किती मस्तपैकी तुमच्यासमोर जयवंत दळवी यांची माहिती तुमच्यासमोर प्रकट केली. मी पण मालवणतो, त्यामुळे माईक एकदा हातात येलो ना ते थोडंसं वाटत नाही मला. पण काय कर, वेळेची बंधन असल्यामुळे कार्यक्रम आपल्याला लवकरात लवकर वेळेवरती संपवायचा. मी मराठी माध्यमाची भक्ती जमदारे हिला विनंती करतो की तिने जयवंत दळवी यांच्यावर आधारित अभिवाचन करावं. नमस्कार, माझे नाव डॉक्टर रमेश जमदारे. आज मी आपल्यासमोर सुप्रसिद्ध लेखक जयवंत दळवी यांचा एक लेख सादर करत आहे. माझं नाव आरवली. माझा जन्म गोव्यात झाला, कारण माझ्या आईचं माहेर गोव्यात. लहानपणी मी आईबरोबर गोव्यातल्या 2-3 वेळा गेलो असेल. प्रत्येक वेळी 2-2 महिने राहिलो असेल. तेवढाच लहानपणी माझा प्रवास. बाकी वयाची पहिली 16 वर्षे मी आरवलीला काढली. आरवलीला आमचं मोठं घर आहे. आसपासच्या 15-20 गावात अजूनही आमचं घराला आकारानं कोणाचंही घर नाही. घर अजूनही जुनं आहे. त्यातला तर देखाना आकार कोणीही दिलेलं नाही. मला वाटतं ते वेळोवेळी गरजेप्रमाणे वाढवलेलं आहे. या घरातल्या 3 मोठ्या माड्या आहेत. तिन्ही माड्यांना वेगवेगळे जिने आहेत. त्यातली सर्वात छोटी माडी आंब्याची माडी म्हणून ओळखली जाते. ती माठगडावर आहे. तिथे दरवर्षी आंब्याच्या हंगामात आड्या घातल्या जातात घराच्या लोकांना खाण्यासाठी. होळीच्या खोलीवर असलेली माडीचं नाव होतं कांद्याची माडी. तिथे कांदे, बटाटे यांच्या राशी बसवून ठेवलं असतं. दक्षिण ओट्यावर एक फार मोठी माडी आहे. तिचं नाव बाहेरची माडी. ती बाहेरून दिसायला चांगली दिसते. त्या माडीला 25-30 फूटची लांबीची गॅलरी आहे. गॅलरीला 4-4 फूट उंचीची गज आहे.
धन्यवाद भक्ती. मी आता इथे उपस्थित प्रमुख पाहुण्यांना विनंती करेन, कवी प्रसाद कुलकर्णी यांना विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमाचे मनोगत इथे व्यक्त करावे. सगळ्यात आधी अजिबात घाबरू नका, मी जास्त बोलणार नाही. 5 किंवा 10 मिनिटं बोलणार आहे आणि ते सुद्धा प्रमुख पाहुणा म्हणून आलो म्हणून बोलणं क्रमच लागतं. नाहीतर तुम्ही सगळे लोक छान बोलणार आहात, छान गाणी म्हटली आहे, कविता म्हटल्या आहेत, नाट्य प्रवेश टिंगा करणारी मुलगी ती गेली कुठे छान गेली तो जर असेल तर त्याला मी माझ्याकडनं माझं पुस्तक सोबत आणण्यास बक्षीस देऊ इच्छितो. हरकत नाही, आपण कार्यक्रम संपल्यावरती. पण सांगायचं आहे की अजिबात तुम्ही घाबरू नका, मी जास्त बोलणार नाही. माझे एक तुमच्यापेक्षा तरुण मित्र होते, त्यांचं वय होतं नाही, पण नंतर तुम्हाला बोलायचं आहे. त्यामुळे माझे एक तुमच्यापेक्षा तरुण मित्र होते, त्यांचं वय होतं 85 वर्ष आणि त्यांचं नाव होतं मंगेश पाडगावकर. तर ते असं म्हणायचे की कार्यक्रम लांबला, प्रेम कधी कोणाचं त्याला दूध तोडू नये आणि कार्यक्रम लांबला असेल तेव्हा आपण जास्त बोलू नये. तेव्हा दुसरं असं की अजिबात भाषण करणार नाही, मी तुमच्याशी संभाषण करणार आहे. तेव्हा माझे जे तरुण मित्र सगळे इकडे बघते बघा, आपलं 9वी 10वीची मुलं आहे, 9वीची. तेव्हा अजिबात अच्छा कितने लोगों को मराठी समझने में दिक्कत है. मुझे ऐसा भी पता है कि कुछ हिंदी भाषी लोग हैं. मराठी सबको समझती है या हिंदी नहीं समझती, मराठी नहीं समझती? हिंदी बोलने वाले कितने लोग, थोड़ा हाथ ऊपर करेंगे? ठीक है, तो आपको मराठी समझने में दिक्कत है? कोई दिक्कत है? मराठी और हिंदी में कोई फर्क नहीं है. अगर हिंदी आपकी माँ है तो मराठी आपकी मौसी है, और मराठी में ऐसी भी कहावत है की माय बरोबर मौसीचं. आता यातला पण त्याला कळणार नाही, तो बाकी दुर्दैव है. पर कई और सबसे अच्छी भाषा जो है वो दिल से, दिल की जो भाषा होती है वो सबसे अच्छी भाषा है. तो थोड़ी हिंदी में बात करूँगा, थोड़ी मराठी में बात करूँगा ताकि आप सब उसका आनंद उठा सकें. तो आज वाचन प्रेरणा दिवस है. तो सगळ्यात आधी मी स्वतः भाग्यवान समजतो की मला आमच्या चिंदरकर सरांसारखं पितृतुल्य असे मित्र म्हणायला हरकत नाही की वडील मुलगा मोठा झाला की वडील आपल्या त्याला मित्र समजतात. आणि मी इथे किती वेळा आलो, सरांनी त्याचा उल्लेख केला की परब सरांनी उल्लेख केला, तर मी त्याची कधी गणती ठेवली नाही. पण मी जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा पॉझिटिव्ह वाईब माझ्या श्वासात भरून घेऊन जातो. सूर्य किती वेळा उगवला त्याची आपण गणती ठेवतो का? नाही. आपण प्रकाशात किती वेळा झालो गणती ठेवतो का? मी बागेत किती वेळा गेलो आणि किती वेळा सुगंध घेतला त्याची गणती ठेवतो का? नाही, त्याची आपण गणती ठेवत नाही. तसा मी किती वेळा इथे आलो त्याची गणती ठेवत नाही. पण मी जेव्हा जेव्हा इथे येतो तेव्हा पॉझिटिव्ह वाईब माझ्या श्वासात भरून घेऊन जातो. आणि चिंदरकर सरांचं मगाशी ते आपल्या सगळ्या शिक्षक वर्गाची कौतुक करत होते, स्तुती करत होते. तर चिंदरकर सर, तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला हे असे शिक्षक लाभले. आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आवाज येतोय सगळ्या पण म्हणतात आवाज जातोय. माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला असे संस्था प्रमुख लागले आणि असे स्वतःच्या जीवाचं असं रान करून शिकवणारे शिक्षक. आणि या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन मी भाग्यवान आहे की मला सगळ्यांचे तुम्ही लागला. मला नेहमी असं वाटतं की माणसं एकत्र काय येतात. माझे गुरु असं म्हणायला लागले, हिंदीतलं तुम्हाला गाणं माहिती आहे की तेरा मुझसे है पहिले नाता कोई यू ही नहीं दिलेला कोई. तर आपल्यात काहीतरी कॉमन असतं, सकारात्मकता असेल, विचारांची देवाणघेवाण असेल. तर एक फार सुंदर कविता मला आठवते की प्रत्येकाला कारण असते, काहीही निष्कारण नसते. कुठूनही येते कोण कोठले
माणिक होऊन जाते अपुरे, त्या श्वासांना या श्वासांची उभी जिंदगी कारण असते, प्रत्येकाला कारण असते. चक्र चालते अखंड अविरत, कोण चालवी कोठून न कळत, त्या चक्राच्या दैवगतीला सत्कर्मांचे वंगण असते, प्रत्येकाला कारण असते. आणि शेवटच्या दोन ओळी आहेत की तुमचे माझे नाते काही कदाचित गत जन्माचे हे, तुमचे माझे नाते काही कदाचित गत जन्माचे हे जर का खोटे असते तर आज मला हे आमंत्रण नसते. मी स्वतःला, आणि आज वाचन प्रेरणा दिवस आहे, मला सांगा तुमच्यापैकी किती मुलं वाचतात? हात वरती करताय? किती मुलं वाचतात? बघा, एक किंवा दोन लोकांनी किती वाचत असाल तर मोठा हात वरती करा. बरं, आता मला सांगा, आता तुम्ही पकडले गेलात, हा, आता मला सांगा काय काय वाचता किंवा काय काय वाचलंय? आता ज्याने त्यांनी हात वरती केले तर आता तुम्ही सांगा. आता आवाज जातोय का? हॅलो, हा, हो, सकारात्मकता काय असते याचं माहीत बंद पडला की मला उदाहरण आठवतं. नरेंद्र मोदी हा कुठून निवडून येतात माहिती आहे तुम्हाला? कुठच्या मतदार? नरेंद्र मोदी कौन से निर्वाचन क्षेत्र से चुनकर आते हैं, जानते हैं कोई? कौन सा? वाराणसी. तो सबसे पहले जो वो खड़े रहे थे 2014 में, तब दो निर्वाचन क्षेत्र से चुन के आए थे, एक गांधीनगर और दूसरा वाराणसी. तो दोनों तरफ से चुन के आए. बाद में उन्होंने गांधीनगर का इस्तीफा दिया और फिर गांधीनगर में वो काटा बाय करने के लिए आए. तब का वीडियो है. आणि सकारात्मकता काय असते माईक बंद पडल्याबरोबर मला आपण राग करतो, अरे माईक काय चालत नाही. आजच्या दिवशी हे आपण शिकूया, काहीतरी एक विचार इकडून घेऊन जाऊया. सोड सितारे बदल जाएंगे, नजर नजारे बदल जाएंगे, काहीतरी एक विचार घेऊन जाऊया. तर कारण वाचनाचा आणि विचारांचा जवळचा संबंध आहे. तुम्ही जर वाचलं तर तुमची भाषा समृद्ध होईल. भाषा कशासाठी आवश्यक आहे? संवादासाठी आवश्यक आहे. तुमच्यात जर संवाद घडला तर संस्कृती समृद्ध होईल, आणि संस्कृती जगली तर समाज जगेल, आणि याच्यासाठी वाचन आवश्यक आहे. मी काय सांगत होतो, मेरा ट्रैक छूट गया, क्या बता रहा? 5 मिनट हो गए. 5 मिनट मैंने बोलने का वादा किया था, हो गए. बात करूँ आगे? अगर आप सब अगर हाँ तो जोर से हाँ बोलिए, इतना भी जोर से नहीं कि मेरा दिल धड़कने लगे. मैं क्या बता रहा था? क्या किस्सा बता रहा था? मैडम मैं थोड़ा मैं जानता हूँ कि आप तेज है. मैं क्या नरेंद्र मोदी जी का किस्सा बता रहा था. 2014 में वो दो निर्वाचन क्षेत्र से चुन के आए, एक गांधीनगर और दूसरा वाराणसी. तो बाद में गांधीनगर का इस्तीफा देने के लिए वो गांधीनगर में आए हैं. थोड़ा ध्यान यहाँ से पीछे, थोड़ा बेटा सुनो सुनो सुनो. ये 1 2 3 लोग यहाँ आगे बैठो, आगे बैठेंगे. अपनी अपनी कुर्सी लेकर और यहाँ सामने आके बैठो. हाँ, गुड 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 गुड. आइए आइए, देखो यहाँ आइए. आपस में कोई भी बात नहीं करेगा. संभाषण अगर है तो सबके साथ होगा. तो अभी आजच्या दरम्यान तुमच्याकडे उठलाच होता. ये तो शाळा बघा, किती छान बघा. ये आणि मी तुझा फोटो काढलाय आणि तो त्याला हिंदी येते ना, तर मी माझं मराठी पुस्तक एक त्याला पण दिलं असतं त्या मोदीच्या भाषेत. यहाँ बैठेंगे आप. ऐसे आपको हिंदी मराठी समझती नहीं तो आपके लिए मैं मराठी समझती नहीं ना, हिंदी में बात कर रहा हूँ, आपकी नहीं कर रहा हूँ. ठीक है? क्या बता रहा था मैं? क्या किस्सा बता रहा था? नरेंद्र मोदी इस्तीफा देने के लिए आए हैं. कहाँ आए हैं? गांधीनगर में आए हैं. और वो कहने के लिए आए कि बाय बाय बाय, अभी मैं हमेशा के लिए दिल्ली जा रहा हूँ. तो साल में 1000 कैपेसिटी का वो जो सभागार है वो है. और कौन कौन बैठे सामने? और क्लीनिंग एयर ऑफ ऑडियंस. मिनिस्टर बैठे हैं, ब्यूरोक्रेट बैठे हैं, अंबानी जैसे उद्योगपति बैठे हैं, और पूरे स्टेज पर अकेले नरेंद्र मोदी. और उनके हाथ में बिल्कुल ऐसा, जैसे कि आपने मेरे हाथ में भी माइक थमा दिया, कॉर्डलेस माइक, ऐसा माइक थमा दिया है. और वहाँ जो आपके जैसे जो भी निवेदक है वो स्टार्टिंग की बात करते हैं, और पूरे माहौल ऐसा बना रहा है कि माहौल
आहे की आता पंतप्रधान बसले आहेत. एक असं एक आगा बसते ना, इकडे ब्लॅक कॅट कमांडोज आहेत आणि नरेंद्र मोदी कॉर्डलेस माईक घेऊन बोलायला सुरुवात करतात आणि त्यांच्या चिरपरिचित आवाजात मित्रो असं म्हणतात, ते माईक बंद करतात ते त्या माईक वाल्याला विचारतात. आता सगळीकडे असं एक दहशतीचं वातावरण. गुजरात का सबूत पहली बार आया है प्रधानमंत्री बनने के बाद अपने होम टाउन को विजिट करने और उसको अपशगुन किया गया. अभी क्या करना है? आता तो जो कोणी माईक वाला आहे त्याला मारायचं, कार्यकर्त्यांनी त्याचे हातपाय तोडायचे की त्याला पोलिसांनी नेऊन आता गजाआड करायचं, काय करायचं? तो माईक वाला त्याला घाम सुटतो, त्याने 2-4 माईक तयार ठेवले, दुसरा माईक आणून देतो, जर या आमच्या भाऊनी आता मला माहिती दिला तसा, आणि परत जातो. आता नरेंद्र मोदी परत बोलायला सुरुवात करतात. नरेंद्र मोदी काय बोलतात? मैं माइक वाला का बहुत बहुत आभारी हूँ. वैसे तो इस प्रोग्राम की कोई दखलंदाजी नहीं करता, लेकिन कल के अखबार में इसकी खबर जरूर छपेगी, माइक वाले ने मोदी की बोलती बंद कर डाली. सब लोगों ने तालियां बजा दी. मोदी का ही पसंदीदा शेर है. मोदी कहते हैं कि माना कि अंधेरा घना है, माना कि अंधेरा घना है, पर दिया जलाना कहाँ मना है. काय वाला एक विचारली आजच्या मुलांना विचारलं तर तुम्ही काय वाचता, तर त्यांना सांगता येत नाही. ते सांगतात हो आम्ही सगळं वाचतो. काय वाचता? व्हॉट्सअपवर आलेले सगळे मेसेज वाचतो, फेसबुकवर आलेले सगळे मेसेज वाचतो. बरं का सर, आज ही 2 महाविद्यालय निर्माण झालेली आहेत, फेसबुक महाविद्यालय आणि व्हॉट्सअप महाविद्यालय. आणि या महाविद्यालयाला कुणीही प्राचार्य नाही, कुणी विद्यार्थी नाही, इथे सगळे प्राचार्य आहेत, इकडे सगळे मुख्याध्यापक आहेत. माझ्या लहानपणी खूप असायचं पेपर में छपके आले, पेपर छपून आलाय. आता समजा बघा तर व्हॉट्सअपवर आलाय. इलेक्शन कमिशनची आज मीटिंग आहे, पण गेल्या 4 दिवसापासून 15 तारखेपासून आचारसंहिता लागणारे मेसेज फॉरवर्ड होत आहेत. सगळं फॉरवर्ड आहे. कविता करतात, फेसबुकवर टाकतात आणि त्याला मग किती लाईक आले हे मोजत नसायचं. बरं, आजची भाषा कशी, माझा मुलगा शिकायला बेंगलोरला होता आणि ऐन कोरोनाचे दिवस होते, तेव्हा मग आम्ही चॅट करायचो. रात्रीचं जेवण झाले की मुलाबरोबर 2 वर्ष तुम्हाला बाबा कोरोनाचे दिवस आहेत, काळजी घे. तो ओके म्हणायचे पण तसंही घेत नसे के. ही आजच्या मुलांची भाषा आहे. अरे तुझं जेवण झालं का? वाय. अरे तू मास्क वापरतोस ना? के. हे सगळं झालं किंवा आता भाषणाचा नंबर कसा करायचा? GNSDTC. मी माझ्या मुलाला एक दिवस विचारलं, अरे बाबा याचा अर्थ काय? GN म्हणजे काय? तो म्हणतो बाबा गुड नाईट. बरं, SD म्हणजे काय? स्वीट ड्रिंक. म्हटलं आता माझं ते माहीत नाही, हळूहळू आता स्वीट ड्रिंक नाही का बेटा? अरे आप किती उभं आहे? OTC टेक केअर. तिथे मी घेत असतो, तुझी पण घेत असतो, माझी पण घेत असतो. तेव्हा हे सगळं आज असं चाललेलं आहे. मला असं वाटतं की काही दिवसांनी भाषा जिवंत राहील किंवा नाही, आणि त्यासाठी वाचन प्रेरणा दिवस आहे. भाषा समृद्ध झाली पाहिजे. तुम्ही आचार्याचा उल्लेख केला, तुम्ही जयवंत दळवींचा उल्लेख केला, तुम्ही एवढं मोठं भाषण केलं की मला धडकी भरली होती की थांबतात की नाही, माझ्या हाताचा माहिती देतात की. जयवंत दळवींचं 14 सप्टेंबरला मला वाटतं 14 सप्टेंबरला त्यांचं शताब्दी वर्ष सुरू झालंय आणि त्याच दिवशी आम्ही त्यांचं आरवलीचं घर. किती लोकांनी जयवंत दळवी वाचत मला सांगा. सारे प्रवासी घडीचे एक पुस्तक जरी वाचलं की जयवंत दळवी, बाकी काही चक्र वाचू नका, पुरुष वाचू नका आणि काही वाचू नका. अरे छोट्या छोट्या गोष्टीतून कसं छान लोकांच्या, म्हणजे जयवंत दळवी तुमच्या वयाचे होते तेव्हा त्यांनी लिहून ठेवलंय, गुरुजी आम्हाला काय काम वेगळं. तुमचं इंग्लिश मिडियम आहे का मराठी मिडियम आहे? मराठी. काय काम वेगळं गणित शिकवायचे. 10 इंच व्यासाच्या पाईपवरून एक काय ते 2 फूट बाय 2 फूट बाय 2 फुटाचा हौद भरायला जर 3 तास लागतात, तर अर्धा इंच व्यासाच्या पाईपने तोच हौद रिकामा करायला किती वेळ लागेल? दळवी म्हणतात तो हौद जर रिकामा करायचा तर पहिला भरलाच कशासाठी? हे असे प्रश्न तुम्हाला पडतात का? नाही. मग तुमच्यातून जयवंत दळवी निर्माण होऊ शकत नाही. हे असं जे आहे. आचार्य अत्रे, तुम्हाला आपले व्ही गिरे राष्ट्रपती होते माहिती आहे? नाही माहिती. तुम्ही आहेत माहिती? व्ही गिरी हे 1969 साली राष्ट्रपती झाले
आणि त्यावेळी बरं विविगिरीची खासियत अशी की 8-10 देह होता, तेवढा तरी 6.5 फूट उंचीचा आणि त्याला 14 मुलं होती. तर ते राष्ट्रपती झाल्यावरती विविगिरी, त्यांची पत्नी, 14 मुलं आणि त्यांच्या बायका आणि जावई एवढा मोठा अगडबंगो फोटो मराठीच्या पहिल्या पानावर छापायचा होता. फोटो तो सेट केला आणि त्यांचा जो उपसंपादक होता तो आचार्य यात्रेकडे ते घेऊन आला की फोटो टाकला, आता कॅप्शन काय टाकू. आचार्य यात्रेने तो अगडबंगो फोटो बघितला. दिलीप आहे दुबईमध्ये उभे, बाजूला बायको आहे, त्या बाजूला त्यांची जावई आहे, सुना आहेत, नातू आहे. एवढा अगडबंगो फोटो, 14 मुलं, सुना, जावई. गिरी म्हणाले, आपल्या आचार्य म्हणाले, ही खाली हे आमचे गिरी आणि ही त्यांची कामगिरी. तर हे असं जे आहे यातला जो श्लेष आहे, यातली जी गंमत आहे, ही जर भाषा हस्तांतरण झाली तर पुढच्या पिढीला कळणार नाही. माझ्या मित्रांनो, तुम्ही स्वामी वाचले का? आम्ही पारायण केलं. तुम्ही श्रीमानयोगी वाचले का? शिवाजी कळायचा असेल तर श्रीमानयोगी वाचलं पाहिजे, संभाजी कळायचा असेल तर छावा वाचला पाहिजे, राजा शिवछत्रपती वाचलं पाहिजे. तुमचं लक्ष्मीबाईचं स्मृतिचित्र, श्यामच्या आईचा मगाशी उल्लेख झाला. श्यामची आई किती जणांनी वाचले तर हातवरती करता? पिक्चर नव्हे, पुस्तक. तुम्ही मॅडम तर असणार श्यामची आई किती लोकांनी वाचलंय बघा. फार कमी, एक हात दुसरा हात वरती होतो. या सगळ्यांनी आपलं अनुभव विश्व समृद्ध केलेलं आहे, आपली भाषा समृद्ध केलेली आहे. तेव्हा तुम्हाला सगळ्यांना मला हे सांगायचंय, आज वाचन प्रेरणा दिवस आहे. वाचत राहा, वाचाल तर वाचा. हे तुम्ही लहानपणापासून राहिले. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका चरित्रात कुठेतरी वाचलं होतं. जेव्हा प्रबोधनकार डबे बाळासाहेबांनी मार्मिक हे वृत्तपत्र सुरू करायचं ठरवलं, तेव्हा ते आपल्या वडिलांकडे गेले प्रबोधनकाराकडे. ते म्हणाले, याला टॅगलाईन काय देऊ? तर त्याला टॅगलाईन त्यांनी हिंदी दिली की खींचो न कमान को तो तलवार निकालो, जब तो मुताबिक है तब अखबार निकालो. कारण लोक वृत्तपत्र वाचतात. मला हे सांगायचं की वाचा, आपलं साहित्य जगेल, संस्कृती जगेल आणि हे सगळं जगलं तर समाज जगेल. खूप खूप धन्यवाद प्रकाश जोशी. मैं राष्ट्रपति पुरस्कार प्राप्त प्राचार्य और आदर्श शिक्षक पुरस्कृत भाई साहब चिंदर जी सर को विनती करूंगा कि वो अपने इस कार्यक्रम के बारे में मनोगत व्यक्त करें. मी पण जास्त बोलणार. अतिशय सुंदर असा कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केला आहे आणि प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा तुमचं कौतुक केलं आहे आणि स्वतःही चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्गदर्शन केलं आहे. आमच्या उडव सरांनी तर अतिशय उत्तम प्रकारे आमच्या यांची ओळख करून दिली आहे. जयवंत दळवीजी, माझ्या सर्व विद्यार्थ्यांना, व्यासपीठातील सर्व मान्यवर, आमचे सजिंदार भरत सर, आजचे प्रमुख प्रसादजी आणि तुमचे प्राचार्य सर आणि विद्यार्थी, सर्व शाळा विभागाचे मुख्याध्यापक सगळ्यांना मी नमस्कार करतो आहे. विद्यार्थ्यांनाही नमस्कार करतो, कारण वारकरी ग्रंथामध्ये लहान थोर सगळ्यांना नमस्कार करायचा असतो. तर मी एकाच दुसऱ्याची एक काही गोष्ट सांगतो. मी संपवतोय. 5 ते 7 मिनिटात माझा कार्यक्रम होईल. त्याच्यात आभार प्रदर्शन आणि बरोबर 2:30 आपला 12:30 कार्यक्रम संपेल. अब्दुल कलाम यांच्यासारखा थोर माणूस मी पाहिलेला नाही. तो म्हणतो माझा धर्म नाही, मला कुठल्या धर्माचा नाही, कुठल्या याचा नाही असे विचार मांडणार. मी नाही मुसलमान, नाही हिंदू, नाही ख्रिश्चन. कसले धर्म? माणूस हा खरा धर्म असं ज्यांनी शिकवलं त्या थोर राष्ट्रपतींना मी मनापासून वंदन करतो. मी जी माणसं थोर नमस्कार गणपतीच्या किंवा देवाच्या अगोदर सुद्धा नमस्कार करायला आहे, तर त्या टाटा, रतन टाटा यांना मी देव म्हणत होतो. त्यांना मी नमस्कार करतो. अब्दुल कलामना मी देव मानतो, त्यांना मी नमस्कार करतो. आई वडिलांना सगळेच आपण देव मानतो. त्याच्यानंतर आचार्य असेल की जरा गमतीशीर आहे, जरा थोडी मिस्टी अशी विनोद आहे
ते सांगतो. एकदा मी लहान होतो त्यावेळी भाषण ऐकायला जायचं संयुक्त महाराष्ट्र चळवळी. तर इथे नरे पार्क म्हणून एक मैदान आहे किरोडकर तुझ्या बाजूला. तर तिथे आम्ही गेलो होतो भाषण त्यांचं ऐकायला. आचार्य जिथे असायचे तिथे भाषण ऐकायला संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा आमचा. शिवाजी पार्कला जात होतो, कामगार मैदानात जात होतो, नरी पार्कमध्ये जातो. जिथे जिथे भाषण तेवढ्याच परिसरात जास्त व्हायची संयुक्त महाराष्ट्र चळवळी. एकदा ते भाषणाला उभे राहिले आणि त्यांचा हात खिशात होता. एक जण मोठ्याने बोलला, हात बाहेर काढा, खिशातला हात बाहेर काढा एवढं बोला. अरे बाबा, तुझ्या मनात जे आहे ते माझ्या हातात नाही. असे उद्गार त्यांनी त्यावेळी काढलेले. आता काही जाऊ दे बरोबर. तर असे विनोदी होते. एकदा थोडस अश्लील वाटेल असं आहे. सगळी पंगत बसलेली होती. त्या पंक्तीमध्ये सगळे मुली, छोट्या स्त्रिया, शिक्षिका सगळ्यांना वाढत होत्या. त्या वाढत सगळ्या साडी नेसणार होत्या. तेव्हा एक मुलगी छान ते मदत केलं, ते छान केले. पण ती म्हणा मी आणखी वाढू नको, पातळ सोडून वाढ, असं त्यांचे ते विनोद होते. जाऊ दे, नाही बरं झालं ते एका ठिकाणी. आणि तिसरे दळवी जे होते ते आमच्या कोकणातले, त्या वेदोरा ह्या गावचे. आता तिथे गेल्यानंतर साहजिकच ह्या मी आता मध्यंतरी एक दिवस त्या ठिकाणी ते हे आहे त्या कृपेने तिथे मला राहायची सोय केली होती एका रिसॉर्टमध्ये. तर त्यावेळी ह्या लोकांच्या आठवणी आल्या. जेवण दळवी काय किंवा आमचे आर्थिक प्रभू सगळे तिकडचे जे लोक आहेत त्यांची सगळ्यांची आठवण येते. मी जास्त वेळ येऊन बोलत नाही, ह्या सगळ्यांबद्दल मी बोलतो. तुम्ही छानपैकी कार्यक्रम केले. आणि मगाची जी असते मुलगा आला का तो येईल ह्याला अरे फुलाड मोरूची मावशी, तू मोरूची मावशी आहे की मोऱ्याची मावशी आहे? मगाची कार्यक्रम करणारे सगळे जीव देतो. तर छान सगळे कार्यक्रम केला. आणि त्याबद्दल आणि मग तुझी ही झाली की कुठे गेली की आहे ये सगळ्या विद्यार्थ्यांनी चांगले भाषणं केली. त्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतोय. आणि माझं भाषण या हे थोडीच्या बाबतीत धन्यवाद सर. मी पुढावसरांना विनंती करतो, इथे काही पुस्तकांचं वाटप होणार आहे, तर पुढावसर त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो. मला वाटतं मी सांगायच्या अगोदर तुम्ही ऐकलं असेल सगळ्यांनी काय सांगितलं ते. बघा, आपल्या शाळेमध्ये जो जास्तीत जास्त वाचन करेल, मग काही असू दे, कथा असू दे, कादंबरी असू दे, एखादा आत्मचरित्र असू दे, जास्तीत जास्त वाचन करायचं. आणि आपल्या शिक्षकांना येऊन सांगायचं, सर या महिन्यामध्ये मी एवढी पुस्तकं वाचली, मग आम्ही त्याचं मूल्यांकन करू आणि त्यांना जयवंत दळवे यांच्या नावाने आम्ही बक्षिसं देणार आहोत. असं 3 क्रमांक काढणार आहोत. आत्ताच सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे
तर सरांचं सुद्धा जोरदार टाळ्यावाजून आपण अभिनंदन करू, कारण वाचन प्रेरणादायी आहे आणि मुलांना वाचनासाठी प्रोत्साहन करण्यासाठी सरांनी हा उपाय शोधलेला आहे. धन्यवाद सर. त्यानंतर इंग्रजी माझ्या खिशात एक छोटंसं पुस्तक आहे, जे आपण दैनंदिन जीवनामध्ये इंग्रजीची जी वाक्य आहेत छोटी छोटी ती आपल्याला माहिती हवी म्हणून मी ज्यावेळी शांतीवनला मुलांना घेऊन जायचो त्यावेळी अनुश्री भिडे नावाच्या एक समाजसेविका आहेत, त्यांना मी एकदा शाळेत पण आणलेलं. पुन्हा एकदा त्यांनी फोन करून सांगितलं की सर मी अशी सध्या पुस्तकं देते संपूर्ण मुंबईमध्ये, तर तुमच्याही मुलांना मला पुस्तकं द्यायची आहेत, तर किती द्या तुम्ही आकडा सांगाल. तर आम्ही 400 मुलांचा आकडा दिला होता. त्या RBI बँकेतून निवृत्त झालेले अधिकारी आहेत आणि आज समाजसेविकेचं काम करतात आणि त्यांनी एकही रुपया न घेता स्वतःच्या खर्चाने त्यांनी या शाळेच्या पत्त्यावर 400 पुस्तकं आम्हाला पाठवलेली आहेत आणि ही जी पुस्तकं आहेत ती आज आम्ही तुम्हाला या पाहुण्यांच्या हस्ते देणार आहोत. तर मी पाहुण्यांना विनंती करतो की ज्या समोरच्या जी 2 रांगा आहेत त्यांनी पुढे यायचं मुलांनी, त्यांना आपण आज पुस्तकं देऊन आपण एक उद्घाटन करू आपण या पुस्तकांचं. कारण पुस्तकं घेऊन लवकर इथे उभी राहा. हे अजून आहे पुढे तुम्ही नंतर मी इंग्रजी माध्यमाची घेऊ. आपण लांब उभे राहा. सर दररोज सर एक फोटो घ्या. आणि समोर दाखवा एक फोटो सरळ दाखवा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या पुस्तकांचं वाचन करायचं आहे, फक्त हे देण्यासाठी नाहीये. दररोज त्याच्यातली किमान 5-5, 10-10 वाक्य तुमची पाठांतर झाली पाहिजे. दररोज तुम्ही बोलायला पण शिकलं पाहिजे. त्यानंतर इंग्रजी माध्यमाची काही मुलं येतील, तुम्ही जाऊन बसायचं आहे. वाटप आपल्या इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना आपण करत आहोत. पाहुण्यांच्या हस्ते आपल्या कार्यक्रमाचे पाहुणे सन्माननीय प्रसाद कुलकर्णी सर मुलांना पुस्तकं वाटप करत आहेत. सर्वांनी पुढे यायचं आहे आणि फोटोसाठी इथे उभं राहायचं आहे. लवकर यायचं आहे. पुढे अजून हे काय सर जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आपण सर्व मुलांना पुस्तकांचं वितरण करणार आहोत. आपण वर्गामध्ये प्रत्येकाला देणार आहोत, परंतु या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे म्हणून आपण काही मुलांना तिथे देत आहोत. धन्यवाद. सर्वांनी जाऊन जागेवर बसायचं आहे. मान्यवरांना मी विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. सागर सर यानंतर मयंक मांजरेकर याने अतिशय मोरूची मावशी हा छोटासा नाटकाचा भाग इथे सुंदररित्या सादर केला आणि त्या प्रित्यर्थ आपले आजचे प्रमुख पाहुणे सन्माननीय प्रसाद कुलकर्णी साहेब यांनी त्यांचं जे पुस्तक आहे हे मुखपृष्ठ बघा किती सुंदर आहे. एकदम हे मुखपृष्ठ बघूनच मलाही आनंद झाला एकदम. हे पुस्तक सर त्याला भेट देत आहेत. एक त्याला प्रेरणा मिळावी, त्याचं कौतुक करावं म्हणून आणि त्याच्यापासून आपण सुद्धा इतरांनी प्रेरणा घ्यायची आहे म्हणून सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हस्ते हे पुस्तक त्याला द्यावं. धन्यवाद सर. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमामध्ये आपल्या BBAचे सन्माननीय मुख्याध्यापक केसरे सरजी आपले आलेले आहेत. त्यांचे मी आमच्या या अनुयोग शिक्षण संस्थेतर्फे स्वागत करतो. धन्यवाद सर. कार्यक्रमाची समाप्ती करता मी रीता विश्वकर्मा मिश्र यांना विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करावा.
नमस्कार। आज हम सभी यहाँ आचार्य अत्रे जी की 125वीं जयंती, जयवंत गढ़वी जी व पूर्व राष्ट्रपति डॉक्टर APJ अब्दुल कलाम जी के जन्मदिन के उपलक्ष्य में यहाँ उपस्थित हुए हैं, जिन्होंने यहाँ पर पूरे विश्व में पूरे जन कल्याण को, उनके कल्याण के लिए उचित मार्गदर्शन दिया है, लोगों को सदैव उनकी हित के लिए कार्य किया है। मैं रीता विश्वकर्मा आप सभी के समक्ष यहाँ आभार प्रदर्शन करने के लिए उपस्थित हुई हूँ। सर्वप्रथम मैं अनुयोग शिक्षण संस्था के संस्थापक व आज के कार्यक्रम के अध्यक्ष श्री भाई साहब चिंदरकर सर को धन्यवाद देती हूँ कि उन्होंने अपने वक्तव्य द्वारा हमेशा व सदैव हमारा और हमारे छात्रों का मार्गदर्शन करते रहते हैं, जिनके लिए सर आपको बहुत बहुत धन्यवाद। इसके पश्चात मैं हमारे विद्यालय और हमारे सभी छात्रों की ओर से पधारे हुए माननीय मुख्य अतिथि श्री प्रसाद कुलकर्णी जी को मैं तहे दिल से आभार व्यक्त करती हूँ, क्योंकि उन्होंने अपना बहुमूल्य समय निकालकर हमारे विद्यालय के लिए आज इस कार्यक्रम में उपस्थिति दर्ज की है। सर, आपने जो कविता कही वो सच में बहुत ही सुंदर कविता थी, और जिस तरीके से आपने अपने शब्दों द्वारा हमारे इस सभा में जो कुछ भी कहा, माहौल बहुत खुशनुमा बन चुका था, उसके लिए धन्यवाद। इसके पश्चात मैं इस सभा में उपस्थित हमारे कोषाध्यक्ष श्री चंद्रकांत गारन सर, इनको मैं आभार व्यक्त करती हूँ कि उन्होंने इस कार्यक्रम में अपनी उपस्थिति दर्ज कराई। इसके अतिरिक्त सभी विभागों के मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका, इन सभी को मैं धन्यवाद देती हूँ। इसी के साथ आज के कार्यक्रम में हमारे जितने भी छात्र जिन्होंने इतना अच्छा प्रदर्शन किया, उन सभी को मैं धन्यवाद करती हूँ। उनके प्रदर्शन से आज का कार्यक्रम अत्यधिक सफल रहा। इसके पश्चात हमारी शिक्षकगण, हमारी जो भी शिक्षिका इस कार्यक्रम के लिए कार्यरत थी, उन्होंने बच्चों को बहुत अच्छे तरीके से तैयार किया, मैं उनका भी आभार मानती हूँ। तथा यहाँ उपस्थित, सभा में उपस्थित सारे विद्यार्थी तथा सारे शिक्षक सभी का मैं आभार मानती हूँ। तत्पश्चात आज के कार्यक्रम का सूत्र संचालन संभालने वाले तथा कार्यक्रम को सुचारू रूप से चलाने के लिए मैं सागर सर तथा संगीत गायन की टीम और गणेश सावंत सर की टीम को मैं धन्यवाद करती हूँ, जिन्होंने इतना अच्छा गीत हम सबके समक्ष प्रस्तुत किया। अंत में इस कार्यक्रम में जिन्होंने भी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रूप से इस कार्यक्रम में अपनी भागीदारी दर्ज की व अपना योगदान दिया, मैं उन सभी का धन्यवाद करती हूँ। और आज का यह कार्यक्रम यहीं समाप्त होता है, इसकी मैं घोषणा करती हूँ। धन्यवाद।